नमस्ते फ्रेंड्स, सिक्रेट लंच बॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज सिक्रेट लंच बॉक्समध्ये आपण बनवणार आहे उडीद आणि मूग डाळीच्या पापडाची रेसिपी. त्यासाठी 1 किलो उडदाची डाळ आणि 200 ग्रॅम किंवा 1 कप असं मूग डाळ घेतलेली आहे आणि स्वच्छ करून मी दळून आणलेली आहे बारीक. तसंच हे चाळायची आहे, डाळी चाळून घ्यायची व्यवस्थित. डाळीचं पीठ चाळून घ्यायचं एका घमिल्यात मोठ्या, व्यवस्थित चाळून घ्यायचं. त्याच्यात घाण निघते ते बाजूला काढायची अशा प्रकारे. आणि आता त्यामध्ये पापड मसाला मी 100 ग्रॅम घेतलेला आहे रेडीमेडच, आणि तो सगळ्या पिठामध्ये मी मिक्स व्यवस्थित असा करून घेतलेला आहे. आणि पीठ पापड मसाला मिक्स करण्या अगोदर एका डब्यात 1 वाटीभर बाजूला काढून ठेवला आहे लावण्यासाठी गरज पडल्यास, पापड लाटताना चिकटू नये म्हणून. आणि जे पीठ चाळून घेतले, मसाला मिक्स केलेलं, ते मी अर्धं केलं आहे बरोबर. अर्धं बाजूला काढून घेते एका घमिल्यामध्ये व्यवस्थित. आणि बरोबर निम्म निम्म करून घेतले. 1 किलो एका वेळी करू शकत नाही, त्यामुळं असं आपण करू शकतो. आज निम्म करणार आणि उद्या निम्म, अशा प्रकारे फक्त अर्धच मी मळून घेणार आहे. एका भांड्यामध्ये मी अर्धा तांब्या पाणी गरम करून घेतले आणि तेच मी त्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून असं थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहे. कोमट पाण्यामध्ये असं मळून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार टाकायचं. जास्ती पीठ घट्ट नको आणि जास्ती पातळही नको, असं मळून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते मी नेमकं कसं मळायचं. आता असं थोडं थोडं लागेल तसंच मी पाणी घालून हे मळून घेतलेले अशा प्रकारे. आणि जे थोडं खाली लागले ते व्यवस्थित काढून घेते उलटण्याच्या साहाय्याने. अशा प्रकारे सर्व व्यवस्थित काढून घेते. काहीसुद्धा पीठ वाया गेलेलं नाही आहे. पिठाचा गोळा अगदी व्यवस्थित मळून झालेला आहे. असा गोळा मळून झाकून ठेवते. 2 ते 3 तासासाठी मी झाकून ठेवला होता. आता नंतर पाट्यावरती हे पीठ मी कुटून घेणार आहे. तेल लावून थोडंसं छोटे छोटे गोळे आपण करून त्याचे कुटून घ्यायचे. लागेल तसं पीठ कुटून घेतले, असं पाट्यावर कुटून घेतले व्यवस्थित. आणि त्याच्या आता आपण गोळ्या बनवून घ्यायच्या किंवा लाट्या बनवून घ्यायच्या. थोड्या थोड्या दोऱ्याच्या साहाय्याने कापणार आहे मी. तर आता 1-1 इंचाच्या किंवा तुम्हाला मोठा पाहिजे असेल तर मोठ्या लाट्या कापा. मी अशा मध्यम आकाराच्या लाट्या करून घेतल्यात आणि त्या एका पातेल्यामध्ये ठेवणार आहे. आता आपण पापड थोडे थोडे लाटून घ्यायचे पीठ लावून. अशा प्रकारे व्यवस्थित लाटून घेतले. सगळ्या साईडनी मी असा उलटा पालटा करून लाटून घेतला आहे पापड. पीठ जास्ती नाही लागत, थोडं थोडंच लावावं लागलं चिकटू नये म्हणून. आणि इतका पातळ असा मी लाटून घेतला आहे. छोटे पापड असले की मग तळल्यावर फुलला तरी कढईमध्ये बरोबर बसतो, म्हणून मी एवढ्या साईजचे केले. छान अगदी कलरही छान आला आहे पिठाला. आणि मस्त असे पापड माझे सगळे झालेले आहेत. असे पटापट मी सगळेच लाटून घेणार आहे. पीठ अगदी बरोबर झालं असल्यामुळं माझं अजिबात चिकटत नव्हतं जास्ती आणि पटापट लाटता पण येत होतं. असेच मी सगळे पापड लाटून घेतले. एका पेपरवर मी असे पसरून टाकलेत आणि उलटपलट वाकडे व्हायला लागले की लगेच उलटपलट करून घेतले. जर का आपण तसेच ठेवले ते वाकडे होतात आणि जास्ती जागा लागते, डबे जास्ती मोठं लागते. त्यासाठी मी
उलटपलट लगेच करून घेतले. आता मी जास्ती थोड्या वेळानंतर एकावर एक ठेवून घेतले ते पापड. आता मी चपटेच राहिले जास्ती आणि थोड्या वेळानंतर एकावर ऊन असल्यावर मी ते पसरून ठेवले सगळे परत आणि असे वाकडे व्हायला लागले की परत दाबून दाबून ते सरळ. आणि नंतर आता ऊन असल्यावर मी ते पसरून ठेवले सगळे परत आणि असे वाकडे व्हायला लागले की परत दाबून दाबून ते सरळ